10 ते 15 मिनिटांमध्ये अजितदादांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी चौकामध्ये येऊन जमायचं आहे. धन्यवाद. मित्रांनो, एकंदरीतच भारतातले एक प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी सुरुवातीलाच मी नतमस्तक होतो. संगमेश्वर, त्र्यंबकेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या माझ्या पारनेर मधील शिवमंदिराला देखील मी वंदन करतो. राज्य कारभाराचा प्रशासकीय गुणवैशिष्ट्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्या चौंडीच्या जामखेड तालुक्यातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं देखील मी स्मरण करतो. त्यांना पण मी अभिवादन करतो. आज आपण सगळेजण इथं जमलोय त्याचं कारण लवकरच उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. 22-23 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 नोव्हेंबरला दिवाळीच्या नंतर मतदान आहे. 23 तारखेला मतमोजणी आहे नोव्हेंबरला, आणि साधारण 26-27 तारखेपर्यंत नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे, हा नियम आहे. आता इकडे येण्यामागचं कारण थोडीशी धावपळ झाली. मधी माझ्याकडं स्वतः अशोक सावंत, काशीनाथराव दाते, सुजित झावरे, विजय उटी, त्याच्यामध्ये आमचे माधवराव लामखेडे असे बरेच जण आलेले होते.
शिवाजीराव पण आलेले होते आणि यांनी एक इच्छा प्रदर्शित केली की दादा आम्हाला याला हे दुपारी चंद्रावर गेला का रे असं म्हटलं तर कसं रे आपलं व्हायचं. साधू संतांनी काय विचार सांगितलेले आहेत, तुकाराम महाराजांनी माऊलीनं काय सांगितलेलं आहे. ठीक आहे, हौसे नवसे गौसे असतात, आपल्याला आपलं काम करायचंय. मी आपल्याला सगळ्यांना हे सांगतो की मी या सगळ्यांशी चर्चा केली, या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की मी मेळाव्याच्या निमित्तानं येतो. पाठीमागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जो कौल मिळायला पाहिजे दुर्दैवाने तो आम्हाला मिळाला नाही. महायुतीचे अनेक उमेदवार तिथं पराभूत झाले आणि महाविकास आघाडीचे निवडून आले. परंतु त्या काळामध्ये एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. तो नरेटिव्ह असा होता की संविधान बदललं जाणार, आरक्षण काढलं जाणार, आपल्याला आता संधी मिळणार नाही. आदिवासी समाजामध्ये पण हा मेसेज गेला आणि माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये देखील हा मेसेज गेला. आणि मी जाहीरपणे सांगायचो, वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन सांगायचो की बाबांनो हे खोटं आहे, हे चुकीचं आहे, हा प्रचाराचा भाग आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जगातलं एक उत्तम संविधान आहे. आपला भारत देश एकसंघ ठेवण्याचं काम ह्या संविधानाने केलंय. सर्व धर्म समभाव ही एक प्रत्येकाला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला जातीभेद न ठेवता प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला जातो. ही आपली संस्कृती आहे. चव्हाण साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब जे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले, त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली. ही परंपरा आपण जतन केली पाहिजे. परंतु त्यावेळेस आमच्यावर कमी विश्वास दाखवला आणि समोरच्यांनी नरेटिव्ह सेट करून जास्त विश्वास दाखवला, त्याचा फटका बसला. त्याच्यामध्ये अब की बार 400 पार असाही प्रचार झाला. आणि मग काही जण सांगायचे की कशाला 400 पार पाहिजेत, ह्यांना घटना बदलायची, ह्यांना संविधान बदलायचं आहे. तुम्ही बघा आता महाराष्ट्रामध्ये बहुतेक सगळ्या तालुक्यामध्ये संविधान भवन हा उभा करण्याचा निर्णय झालेला आहे. पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस त्याच्यामध्ये हे आता तुम्ही दाखवलं ना, हे बाळा मी बघितलं काय होतं, मागच्या लोकांना दिसत नाही. माझी विनंती आहे की ते तुमचं लक्षात आलंय, तुम्ही कुणाचे समर्थक आहात ते सगळं मला लक्षात आलंय. त्या पद्धतीने मला तुमच्याबद्दल आदर आहे, काळजी करू नका. पण मागच्या लोकांना पण दिसू द्या अशी माझी विनंती आहे. मला इथं मीडियावाले पण आहेत, तुम्ही कॅमेरा सेट केला असता खाली बसा ना. तुमच्या पाठीमागायला माझी लोक आली नाहीत, मला बघायला आली आणि मला ऐकायला आली. खाली बसा. त्या संदर्भामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एकंदरीतच जो लोकसभेला फटका बसला, शेवटी लोकशाही आहे, आम्ही त्याचा आदर केला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा कामाला लागलो. एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, मी आहे, वेगवेगळे मंत्रिमंडळामध्ये सहकारी आहेत. आम्ही राज्याचं हित कशात आहे, माझ्या शेतकऱ्यांचं हित कशात आहे, माझ्या मायमाऊलींचं हित कशात आहे. मी पारनेरकरांनो 10 वेळेला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ह्यावेळेस मला अर्थसंकल्प सादर करत असताना मी फार विचार केला. मी ग्रामीण भागामध्ये काम करणारा एकेकाळचा कार्यकर्ता. मी पहिल्यांदा माझ्या गावच्या विकास सोसायटीचा पंच होतो, नंतर चेअरमन झालो, नंतर बँकेला डायरेक्टर झालो, नंतर बँकेचा चेअरमन झालो. असा टप्प्याटप्प्यामध्ये मी तिथं आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्याच्यावर ग्रामीण भागामध्ये कम म्हणजे काय, पीक कर्ज कसं करायचं असतं, कसं द्यायचं असतं, मध्य मुदत म्हणजे काय, दीर्घ मुदत म्हणजे काय, संस्था चांगली कशी चालवायची, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. दुधाचा व्यवसाय मी केलाय, पोल्ट्रीचा व्यवसाय मी केलाय, शेतीवाडी मी करतोय. आज देखील जरी मी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी मी माझ्या परीनं काम करण्याचा प्रयत्न, पिकं चांगली आणण्याचा प्रयत्न करतो असतो. कारण माझ्या बापदाद्यांनी ते केलेलं आहे. माझ्या आजोबांनी, पंजोबांनी, खापर पंजोबांनी, माझ्या वडिलांनी, आता मी करतोय, आता पुढची पिढी करेल. आणि ही परंपरा सगळ्या पारनेरमध्ये चालू आहे, माझ्या नगरमध्ये चालू आहे, माझ्या श्रीरामपूरमध्ये चालू आहे, माझ्या शिर्डीमध्ये चालू आहे, सगळीकडेच चालू आहे. श्रीगोंद्याला आहे, मी सगळी नावं घेत नाही, सगळीकडे आहे. आणि त्याच्यामुळं मला ज्यावेळेस संधी मिळाली
ती संधी मिळाल्यानंतर मला महत्त्वाची पदं तुमच्या सगळ्यांच्यामुळं मिळाली. अर्थसंकल्प सादर करत असताना मी विचार केला, ह्या माझ्या मायमाऊली इथं बसल्यात, की बाबा ह्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपण म्हणतो पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना वागणूक दिली पाहिजे, त्याच्याशिवाय देश पुढे जात नाही. जगात जिथं पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना वागणूक दिली जात नाही ते देश जगामध्ये मागं पडलेले. आणि त्याच्यामुळं आपल्या इथं तर राजमाता जिजाऊंचा वारसा आहे, आपल्या इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा आहे, आपल्याकडं रमाई मातेचा वारसा आहे, ते आपल्या इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे. किती मी महिलांची नावं घेऊ की त्यांनी एक आदर्श तुमच्या माझ्या पिढ्यानपिढ्या पुढच्या लोकांच्या करता ठेवलेला आहे. पण आज माझ्या गावामध्ये माझ्या वाडी वस्तीवर जाणारी, खुरपणीला जाणारी महिला, आज धुडंबांधणी करणारी महिला, आज स्वयंपाक करणारी महिला, आज तिथं कचरा गोळा करणारी महिला, आज काही ठिकाणी काचा गोळा करण्याचं काम महिला करते. अक्षरशः शहरी भागात झोपडपट्टीमध्ये अतिशय खराब अवस्थेमध्ये ती तिथं जीवन जगत असते. परंतु पोटाकरता, आपल्या नवऱ्याकरता, आपल्या मुलाबाळांच्या करता ती एवढे कष्ट घेते. मी विचार केला की आत्तापर्यंत अनेक गोष्टी आपण केल्या, वेगवेगळ्या सरकारांनी केल्या. ह्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणायची आणि त्याच्यामध्ये ती योजना अशी आणायची की त्या महिलेच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकायचे 1,500 रुपये महिना. आणि आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली. आमची चेष्टा मस्करी केली. विरोधक म्हणले हे काय चुनावी जुमला आहे, हे काय तात्पुरतं आहे, हे काय पुढं जाणार नाही, ह्यांच्याकडे पैसेच नाही, हे कर्जबाजारी आहेत, हे कांगाल आहेत, वाटेल तशा प्रकारचे आरोप झाले. नंतर महिलांना म्हणले घ्या पैसे, पहिले आले लवकर काढून घ्या, नाहीतर पुन्हाच पैसे काढून घेतील. वाटेल ते म्हणजे खरोखरीच मी पण राजकीय जीवनामध्ये सत्तेमध्ये काम केलंय, विरोधी पक्षात काम केलंय, विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम केलंय, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री सगळी पदं तुमच्यामुळं मला मिळालेली आहेत. त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. पण हे ज्या पद्धतीनं आमची चेष्टा टिंगलटवाळी चाललेली होती, ठीक आहे ना बाबा, तुम्ही तुमचं सरकारचं असताना तुम्ही काय योजना केल्या, त्याच्यात काही वेगळं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आम्ही देशामध्ये आता परवाच मी हरियाणाला गेलो होतो, चंदीगडला. देशाच्या पंतप्रधानांनी एनडीएचे जेवढे मुख्यमंत्री आहेत, जेवढे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची कॉन्फरन्स बोलवली होती. शपथविधी झाला. हरियाणाचे मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे सैनी म्हणून झालेले आणि 3:30ला आमची कॉन्फरन्स सुरू झाली, 8:30 पर्यंत चालली. त्याच्यात राज्यामध्ये काय केलं पाहिजे, महिलांच्या करता काय करावं, युवा युवतींच्या करता काय करावं, बेरोजगारी कमी करण्याकरता काय करावं, परदेशी गुंतवणूक तुमच्या राज्यामध्ये येण्याच्या करता कसं वातावरण तुम्ही तयार केलं पाहिजे. आज पारनेर तालुका माझा दुष्काळी तालुका, परंतु सुप्याला MIDC आल्यानंतर पारनेरचं चित्र बदलायला लागलं. परंतु आज तिथं दहशत पण आहे, आज तिथं गुंडगिरी पण आहे, आज तिथं दादागिरी पण आहे. त्या संदर्भात आता महाराष्ट्रात मी सगळीकडे फिरतोय. माझ्या पिंपरी चिंचवडला इंडस्ट्री आली, तिथं असं काही आम्ही होऊन देत नाही. नव्या मुंबईत आता बाळासाहेब इथं आहेत, त्यांना विचारा, तिथं इंडस्ट्री आहे. तुमच्या पलीकडे शिरूर तालुका आहे, शिरूरला पण राजनरगाव MIDCला इंडस्ट्री आहे. माझ्या इथं बारामतीला, इंदापूरला आहे, सगळ्या भागात. कारण त्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार निर्माण व्हावा, त्यांच्या हाताला काम मिळावं. कारण सगळेच काही शेतकरी नाही आहेत. जे शेतकरी आहेत त्यांच्याकरता पाणी आणण्याच्या बद्दल अनेक महत्त्वाचे निर्णय अलीकडच्या काळात आम्ही सरकारमध्ये घेतलेले आहेत. आणि आमचा तर प्रयत्न हा आहे की पश्चिमेकडे पडणारं पाणी ते समुद्राला जातं, ते आपल्याला वळून पूर्वेकडे आणायचे, धरणं भरण्याचे. तशा पद्धतीनं आपण येवला तालुक्यामध्ये नाशिकला प्रयोग केला, तो सक्सेस झाला. आम्ही उजनी धरण भीमा खोऱ्यात आहे, भीमा नदीचं पाणी सीना खोऱ्यात घातलं, बोगदा केला, पाणी जायला लागलं. तिकडं दोंबलकवडीचं पाणी तिकडच्या बोगद्यातनं नीरा खोऱ्यात आणलं, पाणी यायला लागलं. खंडाळा तालुका जिराज भाग बागायती झाला. असं आता खूप वेगळ्या पद्धतीनं करता येतं. पारनेरकरांनो, तुमचा विश्वास बसणार नाही. तेलंगणा म्हणून आपला एक राज्य आहे, त्या तेलंगणामध्ये 1 लाख हॉर्सपॉवरच्या मोटारी टाकून पावसाचं वाहून जाणारं समुद्राला पाणी हे उचललं जातं. आणि ज्या जिरायत भागात पाझर तलाव, तळी, शेततळी जे काही आहे ते सगळं त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये
केलं जातं तशा पद्धतीनं आम्ही देखील त्या ठिकाणी केलं. मी यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करताना थांबा ना बाबा, मी तेच सांगतोय ना बाळा, तेच सांगतोय. तुझ्या मनात जे आहे ना तेच माझ्या बोलण्यातनं बाहेर पडणार आहे. थांब जरा. त्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्याला, अरे कोण म्हणतं आमच्या बापाचं, तुझ्याच हक्काचं आहे ना. अरे मी पण शेतकरी आहे बाळा, मलाही फार कळतंय. तुला कुणी लंकेने पाठवलं का इकडं? त्यामध्ये ह्या का ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात. कशाला बोलायला सांगता मला? अरे थांबा रे बाबा, हे काय चाललंय चिठ्ठ्या द्यायचं? ठीक आहे, ठीक आहे रे, मग बसा ना. माझ्या कार्यकर्त्यांना मी असं डिस्टर्ब करायला नाही सांगत, तुम्ही बसा. त्या संदर्भामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचंय की एकंदरीत आम्ही यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना महिलांना 1,500 रुपये दिले. पहिले 3,000 रुपये दिले जुलै ऑगस्टचे. त्यावेळेस ते म्हणले की आता एवढेच पैसे. ही आम्ही रक्षाबंधनाची, आता पण येताना माझ्या महिलांनी मला राखी बांधली. कोण हजारो राख्या यंदा मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणींच्याकडनं, माझ्या मायमाऊलींच्याकडनं बांधून घेतल्या. कुणाला एवढं नशीब मिळतं, कुणाला एवढं महिलांचं प्रेम मिळतं. आज तशा पद्धतीनं आज महिलांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं 2 महिन्याचे पैसे दिल्यावर सप्टेंबरचे महिने पैसे सोडले. आम्हाला साधारण अंदाज आलेला होता आचारसंहिता लागेल म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पहिली ओवाळणी दिली ती रक्षाबंधनाची दिली. त्याच्यानंतर आता भाऊबीज येणार आहे, दसरा झालाय, दिवाळी 1, 2, 3 अशा काहीतरी तारखांना आहे, त्यावेळेस भाऊबीज आहे. माझ्या बहिणींना, महाराष्ट्रातल्या माय माऊलींना 3,000 रुपये पाठवले. ती भाऊबीज म्हणून आम्ही ओवाळणी पाठवली. हे लोक काय म्हणतात, ते पैसे काढून घेतील. म्हणणाऱ्याला थोडी नाही, जनाची नाही, मनाची असायला पाहिजे. आपण आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी टाकल्यानंतर ती परत घेतो, ही आपली परंपरा आहे. अरे उलट आपण त्या बहिणीला आधार देतो, तिच्या सुखदुःखात सहभागी होतो, तिच्या अडचणी सोडवण्याचं काम करतो. मी ह्या बहिणींनी राखी बांधली, या राखीच्या साक्षीनं मी सांगतो बहिणींना की तुमचा हा भाऊ तुम्हाला अंतर पडू देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी ह्या गोष्टी केल्या. मी एक मुलगी जन्माला आल्यानंतर तिला 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपयेपर्यंत रक्कम मी टप्प्याटप्प्यामध्ये देतो. यांनी प्रचार सुरू केला. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये 3 गॅस सिलेंडर महिलांना वर्षाला द्यायचा निर्णय घेतला. त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्ही सुरू केली. का तर गरिबांना आम्ही देतोय. त्याच्यात जातपात धर्म बघितला नाही. मागासवर्गीय असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, ओबीसी असो, बहुजन समाज असो, भटका समाज असो, कुठलाही समाज असू द्या, गरीब माझी माई माऊली असेल तिला 1,500 रुपये त्या ठिकाणी जाणार. ह्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली. पैसे त्या ठिकाणी यायला लागले. मी बजेटमध्ये तरतूद केली. पहिली 10,000 कोटी केली, नंतर 35,000 कोटी रुपये केली. महिला बालविकासची खात्याची मंत्री आमची आदिती तटकरे, तिला त्याच्यामध्ये लक्ष द्यायला सांगितलं. कुठेही अडचण येऊन देत नाही. बऱ्याच महिला म्हणतात दादा पैसे आम्हाला मिळाले, दादा आमच्या अकाउंटला पैसे आले. मी त्यांना म्हणतो ते तुमच्या करता आहेत, तुम्ही तुमच्या करता खर्च करा. इतके दिवस तुम्ही तुमच्या पोटाला चिमटा काढला आणि नवऱ्या करता मुलाबाळांच्या करता केलं. अहो पण तुम्हालाही काहीतरी आहे ना, मन आहे, तुमची पण काही आवड आहे. तुम्हालाही पारनेरच्या बाजारात आल्यानंतर काहीतरी घ्यावंसं वाटतं, तुमचा हक्क आहे. परंतु तिकडं कुणी बघितलं नाही. आज आम्ही लोकांनी बघितलं, महायुतीनं बघितलं आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला दिलं. मग म्हणले बघा ह्यांच्या लाडक्या बहिणीचे पुरुषांकडे लक्षच नाही. माझ्या बांधवांनो, माझ्या खूप दिवस मनात होतं, मी ऊर्जा खातं सांभाळलं. मी देवेंद्रजींशी बोललो, देवेंद्रजी आपण 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटार चालवणाऱ्या, इलेक्ट्रिक पंप चालवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे कनेक्शन तोडतात. मग कधीतरी आमच्या शेतकऱ्यांना नाईलाज असतं, मनात नसतं, पण आकडा टाकावा लागतो, कारण पाणी असतं विहिरीत आणि पिकाला तर पाणी देता येत नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही ती वीज माफी केली. आता पारनेरकरांनो, 0चं बिल आलं की नाही तुम्हाला? प्रत्येकाला आलं. आम्ही बोलतो तसं वागतो. महाराष्ट्राला माहिती आहे गेले 35 वर्ष अजित पवार थोडासा कडक असेल, परंतु शब्दाचा पक्का आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ही वीज माफी आहे, ही तात्पुरती नाही. 44 लाख शेतकरी, 44 लाख, त्या 44 लाख शेतकऱ्यांना आम्ही त्याच्यामध्ये 3, 5, 7.5ची वीज माफी केली.
आता पारनेरकरांनो, टप्प्याटप्प्याने आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आहे. तुम्ही म्हणाला मग ह्याच्या आधी का नाही दिली? ह्याच्या आधी न देण्याचं कारण ठेवा का, आता तुम्हाला मी दाखवतो. मोहन येवले हे आपले तनपुरेवाडीचे राहुरी तालुक्यातले, ह्यांचं बिल, त्यांचं 10,256 रुपये बिल होतं 3 हॉर्सपॉवरचं. शासनाने भरलेली रक्कम 10,256, ग्राहकाने भरावायची रक्कम 00 बिल. कधी असं झालेलं नव्हतं. एकदा मला आठवत आहे 2003ला सुशीलकुमार शिंदे असताना दिलं आणि 2004ला पुन्हा आम्ही सत्तेवर आलो. लोकांना आवडलं, लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि पुन्हा बिलं पाठवायला लागलं. मी म्हणलं असं कसं, लोकांना आपण सांगून मतं घेतली, राव खोटं कसं काय बोलायचं? नाही म्हणलं आपल्याला परवडत नाही. मी अर्थमंत्री म्हणून सांगतो, दरवर्षी तुमच्या बिलाचे 15,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरण्याच्या करता आपली ऐपत आहे. अजित पवार तुमच्या समोर बोलतोय, 7 लाख कोटीचा अर्थसंकल्प मी दरवर्षी सादर करतो. गेल्या वर्षी 6.5 50,000 वाढतो, पुढच्या वेळेस 7 लाख कोटी. 7 लाख कोटीपैकी 3 लाख कोटी पगाराला, पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला जातात. 4 लाख कोटी आपल्याला विविध योजना करता, वेगवेगळ्या लाभार्थ्यांना लाभ देण्याकरता, माझ्या मागासवर्गीय आदिवासी मुलामुलींना शिक्षणाकरता, इतर पण वर्गातल्या गरिबांच्या करता आपल्याला मदत करता येते. रस्ते, लाईट, पाणी हे सगळं आपण त्याच्यातनं करतो. आता आम्ही काय केलं, 35,000 एकर जमीन बॅरन लँड, पूर्वी जशी माझ्या पारनेरची होती तशी कुसळ उगवायचं तशा प्रकारची लँड त्यांना दिली आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना सांगितलं मला तिथं वीज द्या. पूर्वीची वीज आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवायला 7 रुपये युनिटला खर्च मिळायचा. आता सोलर, सूर्यप्रकाश आला की तुमची वीज चालू, त्याचा खर्च 3 रुपये येतो, 4 रुपयाची बचत झाली. त्याच्यामुळं आता इथून पुढं पारनेरकरांनो 6 ते 8 महिन्यात आम्ही लोक, महायुती सरकार, तुम्हाला दिवस उजाडला तुमचा वीज पंप चालू, दिवस मावळला वीज पंप बंद करायचा, घरामध्ये जाऊन बायका पोरांच्या मध्ये रात्रीचं जेवण करून सुखामध्ये त्यांच्या बरोबर राहायचं. बिबट्याची काळजी नाही, रात्री विंचू काट्याची काळजी नाही. मला ते खूप दिवस काय होतं, आठवड्यातले 3 दिवस तुम्हाला दिवसा आणि 3 दिवस रात्री, लोक अक्षरशः बेजार होतात. बरं कुठं काय कधी रात्री घडेल सांगता येत नाही. आणि म्हणून हा एक निर्णय आम्ही घेतलाय. आणि इथनं पुढं मी आपल्याला सांगतो, ह्या योजना माय माऊलींनो, बांधवांनो, तुमचा दुधाचा दर, माझ्या जिल्ह्यात भागामध्ये दूध जास्त होतं, गाईचा धंदा माझा पण आहे, कधी पण काटेवाडीला येऊन बघा, त्यामध्ये गाईच्या सडातलं काढलेलं जसंच्या तसं दूध, काही मिक्स करायचं नाही, काही युरिया फिर्या काही टाकायचं नाही, जसंच्या तसं कोरं दूध तुम्ही डेअरीला घाला, डेअरी तुम्हाला 28 रुपये देईल. आम्ही तुमच्या दुधाला 7 रुपये अनुदान 1 ऑक्टोबर पासून जास्त देणार. 35 रुपये माझ्या शेतकऱ्याला परवडावं म्हणून आम्ही देतोय. शेतकरी आमचा आहे, आम्ही शेतकऱ्याचे, शेतकरी आमची जात आहे, आम्ही दुसरी जात मानत नाही. ठीक आहे, कुणी त्या काळामध्ये जातीच्या भिंती केल्या असतील, पण माणुसकी ही तुमची माझी जात आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि ह्या पद्धतीने ह्या सगळ्या योजना आपण देतोय. ह्या योजना पुढेही मायमाऊलींनो चालू ठेवायच्यात, पुढेही चालू ठेवायच्यात. पण त्याकरता तुम्हाला पारनेरमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबावं लागेल. आम्ही लोक पुन्हा येऊ, आम्ही आल्यानंतर ह्या योजना चालू ठेवू. केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. केंद्र सरकार आमच्या विचाराचं असल्यामुळं मोदी साहेबांची, पियुष गोयल यांची, नितीन गडकरींची, त्याच्यामध्ये नवीन कृषी मंत्री झालेले शिवराज सिंग चौहान, त्यांनी मध्य प्रदेश खूप पुढे नेलेला आहे, त्यांची, अमितभाईंची, ह्या सगळ्यांच्या आमच्या ओळखी आहेत. मध्ये मला फटका ज्यावेळेस लोकसभेला बसला, मी त्यांना म्हणलं काही वेगवेगळे त्याचे कंकोरे होते, त्याच्यात जसं संविधानाचं होतं तसं आमचा कांदा उत्पादक शेतकरी माझ्या बारामतीत आहे, माझ्या पारनेरमध्ये आहे, माझ्या नगर जिल्ह्यात आहे, माझ्या नाशिक जिल्ह्यात आहे, माझ्या पुणे जिल्ह्यात आहे. आणि त्यांचं निर्यात बंदी केल्यामुळं भाव पडायचे. ते म्हणायचे राव आम्ही शेतकरी, आमचे भाव पडतात. आता कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे. केंद्र सरकारच्या विचाराचं उद्याच्याला विधानसभेचं सरकार तुम्ही आणलं तर आम्ही हक्काने जाऊन जागतिक बँकेचा 0.5% पैसे आपण आपल्या विकास कामाला आणू शकतो. जपान गव्हर्नमेंटचे आता पुण्याला नदी सुधार कार्यक्रम चाललाय, 1,000 कोटी रुपये आणले 0.5%. तुम्ही तर
₹10 शेकड्याने घेत आहे. नंदीवाले माकडवाले वगैरे देतात ना, ₹10 शेकडा रेट चाललं की नाही. 0.5% वर्षाला त्याच्यातनं विकास करता येतो, त्याच्यातनं कायापालट करता येतो. आज रस्ते सगळे नॅशनल हायवे चाललेत, विमानतळं चाललीत, बंदरं चाललीत, वंदे भारत ट्रेन चालल्यात. हे ह्याच्यात द्योतक आहे, त्याच्यातून आपण हे करतोय. आणि म्हणून आपल्याला मोठे अजून पाण्याचे प्रश्न जे आता माझ्या शेतकऱ्यांनी तिथं बोट धरलेला होता, त्याचं खरं दुखणं तेच आहे. आज पलीकडच्या बाजूला जे पाणी पडतंय, आता माणिकडो, मी आता येताना माणिकडो, डिंबे, येलदरी, आपल्या पिंपळगाव, जोगा ह्या धरणावरूनच आलो. माझं निळवंडे, माझं भंडारदारा निळवंडेचं पाणी तिकडच्या खालच्या लोकांना मिळतं, आपल्याला मिळतं ते कुकडीचं पाणी त्या ठिकाणी मिळतं. आणि काही ठिकाणी बोगद्याने ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. आता पाण्याची बचत करता येते. उजनी प्रचंड भरून वाहत आहे. उजनीची फ्लॅपची उंची मी वाढवलेली आहे, त्याच्यावर 14 TMC पाणी जास्तीचं वाढतंय, मावतंय. ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. आम्हाला त्याचा अनुभव आहे, आम्ही काही भागामध्ये करून दाखवलेलं आहे. आज पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणण्याच्या करता आम्ही केंद्र सरकारशी बोललोय. ते म्हणले आम्ही तुम्हाला त्याच्यातनं निधी देतो. विरोधी पक्षाचे सरकार आलं तर त्यांचं केंद्र कुणी ऐकणार नाही. केंद्रवाले म्हणतील आमचं ऐकत नाही. आज ऊसाचा पण MSPचा दर मी वाढवून द्यायला सांगितलेला आहे. कांदा निर्यात बंदी झाल्यामुळे कांद्याचे भाव, टोमॅटोचे भाव, भाजीपाल्याचे भाव आता चांगले. अचानक परतीचा पाऊस पडतोय, काही ठिकाणी नुकसान होतंय, पंचनामे करायला सांगितले, त्याच्याबद्दलची भरपाई द्यायला सांगितलेले. पीक विमा उतरवलेला आहे. काही लोकांना पीक विम्याचे पण पैसे यायला लागलेले आहेत. कुठं अडचण असेल तर ती बघीन, त्याच्यातनं मार्ग काढीन. शेवटी आपल्याला मार्ग आपणच काढणार आहे, दुसरं कोणी येऊन काढणार नाही. इथलं राजकारण बदललेलं आहे. इथं राजकारणामध्ये आज पारनेरमध्ये मागच्या काळात मीच निलेश लंकेला आपल्या राष्ट्रवादीमध्ये घेतलं, निवडून आणलं. परंतु त्याच्यानंतरच्या करोनाच्या काळामध्ये आम्ही सर्वतोपरी सहकार्य केलं. परंतु माणसं एखाद्या वेळेस महत्त्वाच्या पदावर गेल्यानंतर बदलतात. तशा पद्धतीनं निलेशचं झालं. निलेश त्या ठिकाणी बदलला. त्याच्या अवतीभोवतीची चांडाळ चौकटी त्यांनी तर पारनेरकरांची वाटच लावलेली. मी तुम्हाला सांगतो, एकंदरीतच मी अर्थमंत्री म्हणून मला यंदा 1 वर्ष मी विरोधी पक्षात होतो, 1 वर्ष कोरोनात गेला, 3च वर्ष मला मिळाली. 3 वर्षामध्ये ह्या बहुतेकांच्या तालुक्याला हजारो कोटी रुपये देण्याचं काम मी केलं. पारनेरला पण मी 1,500 ते 2,000 कोटी रुपये दिले. मी फाईल सह्या दाखवतो, माझी सही फायनल अर्थमंत्री म्हणून. ठीक आहे, बाकीचे कोणी क्रेडिट घेत असेल, पण पारनेरकरांनो लक्षात घ्या, मी तुमच्याकडे बघून, कारण शिरूर आणि माझं पारनेर फक्त मधी नदीच आहे. आंबेगाव माझं पारनेर. इथं पारनेरचा येताना इथल्या सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल पण मला निवेदन दिलंय. त्याबद्दल वेगवेगळी लोक वेगवेगळं मत प्रदर्शित करतात. काही म्हणतात तो नियमाने विकला गेलाय, काही म्हणतात कोर्टाने ते थांबवलंय. मी कोर्ट मॅटर असल्यामुळे मी त्याचा नीट अभ्यास करीन. मला कारखाने चांगले चालवता येतात, सगळ्यांना माहिती आहे. माझ्या ताब्यामध्ये माझ्या बारामतीचे 2 कारखाने. कुठले? सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना. पारनेरकरांना भाव किती द्यावा? माळेगावमध्ये भाव 3,636 रुपये भाव दिलाय, 3,636 रुपये टन. आणि माझ्या सोमेश्वरनी 3,571. 3,571. तुम्हाला किती मिळतो? 2700, 2800, 2900. डोक्यावरून पाणी 3,000. ही पद्धत शेवटी ही जादूची कांडी नाही रे बाबांनो. ह्याच्यामध्ये कष्ट, मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो, तर संस्था टिकतात. आज तुमच्या पारनेरमध्ये पण काही पतसंस्था चांगल्या आहेत ना. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, पण काही वाईट पण झाले. म्हणजे तुम्ही जनतेचे पैसे घेता आणि बुडवता, तुम्हाला कुणी अधिकार दिलाय? असल्यांना आपण सोडणार नाही, ते किती मोठ्या बापाचा असू द्या, तू तुझ्या घरचा. कायदा नियम सगळ्याला सारखा. आणि त्यामुळं आपली पारनेर शहर नळ पाणी पुरवठा योजना असेल ती प्रलंबित आहे. इतर काही प्रश्न आहेत. केंद्र सरकारने हर घर नल ही एक योजना आणलेली आहे, हे आपण लक्षात घ्या. मध्ये मी मागं असंच तो अशोक सावंत माझ्या मागं लागायचं की दादा संत निळोबाराय देवस्थानला मला काहीतरी निधी द्या. मी तिथं गेलो होतो, मी जाहीर केला मी देईन,
परंतु कामाच्या व्यापातनं माझ्याकडनं राहिलं. नंतर मला पणू अशोकने आठवण केली. मी म्हणलं हो बाबा, मी गेलो होतो आणि मी संत निळोबा देवस्थानला म्हणालो होतो की मी देईन. 7 कोटी रुपये परवा पाठवून दिले. 7 कोटी रुपये. तुम्ही विचारा देवस्थानला आले की नाही. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. पारनेरकरांनो, भावनिक होऊ नका. आपल्याला आपल्या तालुक्याला पुढे न्यायचं आहे. सगळेच जण इच्छुक आहेत. सगळ्यांनाच वाटतं की बाबा, काशीनाथ दात्यांना वाटतं मी आमदार व्हावं. मी आता वय झालं, माझी शेवटची संधी. सुजितला वाटतंय मागं संधी दिली होती पण थोडक्यात माझं चान्स गेला, आता मला चान्स मिळावा, त्याचं ते म्हणणं. विजय आवटीला वाटतं मी नगराध्यक्ष होतो, त्याच्यामुळं त्याची इच्छा तशा पद्धतीचे. आमचे त्या बाबतीमध्ये असणारे माधवराव हे आपले नगरचा काही भाग जो आपल्याला जोडलेला आहे, जिल्हा परिषदेचा 1 का 2 गट, तिकडचं ते प्रतिनिधित्व करतात. त्याच्यामुळं त्यांची इच्छा तशा पद्धतीनं आहे. शिवाजीरावची पण इच्छा तिथं आहे. त्याच्यामध्ये अजून कोणाची असे, अरे काय बाबा ऐका, त्याच्या अरे थांबा रे बाबा, ठीक आहे. मला ह्यांना तुम्हाला सांगतो, तुम्ही असं वाटून देऊ नका काय अजित पवार मोठा आला की माईक हातात घेतला, आमच्या लोकांना बोलून दिलं नाही. मला टेक ऑफ घ्यायचा आहे. काही गोष्टी पाळाव्या लागतात, नियम पाळावे लागतात. ढगाळ वातावरण असलं तर मी ढगाला म्हणू शकत नाही अरे पारनेरला उशीर झाला, जरा बाजूला रे बाजूला. ते ढगातच घेऊन जाईल आपल्याला. त्याच्यामुळं माझ्याबद्दल गैरसमज करू नका. मला लवकरच निर्णय घ्यायचा. मी ह्या सगळ्यांना हे केलं की तुमच्यामध्ये एकजीवपणा राहिला. तुम्ही सगळ्यांनी कुणालाही तिकीट दिलं, तुम्ही एकी टिकवली तर तुम्ही समोरच्याला पराभूत करू शकाल. नाहीतर आता खासदारकी त्याच्याकडं, ऐका ना, खासदारकी त्याच्याकडं, आमदारकी पण तो त्याच्याच घरात घ्यायला निघालाय. जर 1 मिनिट रे बाबांनो, अरे घोषणा देणं फार सोपं असतं. पुढं 5 वर्ष प्रपंच चालवायचं आहे बाबांनो. त्यामध्ये जर दोन्ही एकाच घरामध्ये गेलं तर तुम्हाला कुणी वाली नाही. मी सरळ सांगेन, मी पारनेरमध्ये येऊन तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न केला. लक्षात आणून द्यायची जबाबदारी माझी, समजावून सांगण्याची जबाबदारी माझी, पुढची कामं मार्गी लावण्याची जबाबदारी माझी. पण तुम्ही पण महायुतीचा उमेदवार जो दिला जाईल घड्याळाचं चिन्ह घेऊन, त्याला तुम्ही त्या ठिकाणी द्या. सगळ्यांनाच वाटतं आमदार व्हावं, जागा एकच आहे. तुम्ही जर तुमच्यामध्ये एक वाक्यता नाही ठेवली तर दुसऱ्याचं फावल. ते लक्षात घ्या. आत्ताच कशा पद्धतीनं पारनेरचे अनेक लोक मला मुंबईत भेटतात, पुण्यात भेटतात, शिरूरमध्ये भेटतात, म्हणतात दादा काहीच आमचं खरं नाही, फार वेगळ्या पद्धतीचं चाललंय, दमदाटीचं चाललंय. काही उद्योगपती म्हणतात की आम्ही तिथं कारखाना लावलाय परंतु खडी ह्याच्याकडनंच घे, त्या वाळू ह्याच्याकडनंच घे, स्टील ह्याच्याकडनंच घे, सिमेंट ह्याच्याकडनं. अरे असं कसं? आम्ही पण कारखानदारी वाढवली ना, पण त्यांना घेऊन जा ना. गुंतवणूक त्यांनी कर्ज काढलं, आपण नाही काढलं. तो त्या ठिकाणी करेल ना जो गुंतवणूक करणार आहे तो. पारनेरकरांनो, तुम्ही जर चूक केली तर त्याची जबरदस्त किंमत 5 वर्ष तुम्हाला मोजावी लागेल. भावनिक बनवू नका. आमचा सगळ्यांना आदर आहे. आम्ही पवार साहेबांचाही आदर करतो. आम्ही काही वेगळे कुणी नाहीये. परंतु आता आम्ही काम करतोय ना, आम्ही राज्य चालवतो ना, आम्ही संस्था चांगल्या चालवतो. माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येऊन बघा, 0% व्याजाने पीक कर्ज देतो मी शेतकऱ्यांना. मी संस्था चांगल्या चालवतो. पण एकट्या माझ्या तालुक्यात चालून चालणार नाही. मला त्या नगर जिल्ह्यात पण चालवायच्या, मला त्या चांद्यापासून बांद्यापर्यंत चालवायच्या. नाहीतर मी नुसतं सांगणार मी 3636 दिले आणि तुम्ही 2900 घेतले. 700 रुपये टनाला कमी. खर्च तेवढाच, बेण्याचा खर्च, लागणीचा खर्च, पहिलं डोस, दुसरा डोस, खादनी बांधणी, नळी, सगळं तेवढंच ना. कसा शेतकरी उपजायला येण्याचा? आज आमच्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आली. का आली? की त्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळालं म्हणून आली. त्यांच्या दुधाला योग्य दर मिळाला, त्यांच्या पोल्ट्रीला योग्य दर मिळाला, त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळाला, त्यांच्या फळबागांना, त्यांच्या भाजीपाल्याला योग्य दर मिळाला. प्रक्रिया करणारी कारखानदारी करता येतं.
करण्याची हिंमत पाहिजे, करण्याचं धाडस पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे की बऱ्याच गोष्टी मला त्या निमित्तानं सांगता येतील, पण माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आम्ही कानूर पठार भागाला लिफ्टचं 1 TMC वेगवेगळे पारनेर कारखाना, सुपा MIDC मध्ये, प्रगतीमध्ये, उद्योगधंदेवाडी आणि सुप्यामध्ये अजूनही कारखाने यायला तयार आहेत. वातावरण चांगलं ठेवा. ते म्हणतात की आम्हाला इकडे यायला, कारण आपला नवीन काल परवाच मला हे भेटले नितीन गडकरींनी संभाजीनगर ते पुणा नवीन मार्ग तयार केलेला आहे. तो झाला की आणखीन आपल्याकडे रहदारी वाढणार आहे, इकडचा लोड कमी होणार आहे. अशा पद्धतीनं पण मोबदला चांगला देणार आहे, चांगला जमिनीचा दर देणार आहे. त्याच्यामध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून पश्चिमेकडे जाणारं पाणी अडून कुकडी, मुळा, गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रश्न मी आत्ताच तुम्हाला ते सांगितलं. मुळा असे आपले काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. ते प्रश्न मी तुम्हाला सोडून देईल, तुम्ही काळजी करू नका. मी फार काही लांब नाहीये, आपण एकमेकाच्या जवळच आहे, फक्त नदी जवळ आहे. पण जो निर्णय घेतला जाईल तुम्हाला आवडो किंवा न आवडो, सगळ्यांना आवडेल असं नाही, काही हितचिंतक नाराज होतील, पण सर्वसामान्य मतदार आणि माझ्या मायमाऊली, तुम्ही लक्षात ठेवा, ही निवडणूक तुमची आहे. तुमचे हे सगळे योजना पुढे चालवायच्यात. माझ्या वीज माफीची योजना चालवायची, माझ्या दुधाची योजना चालवायची, माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळवून द्यायचा आहे, माझ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांना दर मिळवून द्यायचा आहे. आणि ते केंद्राच्या हातात आहे आणि केंद्र आमच्या विचाराचं आहे. आम्ही तिथं जाऊन आणू भांडून, नाही भांडलो तर तुम्ही आम्हाला जा विचारा, किंवा दादा तुम्ही तिथं म्हणला का नाही आता करत, हेच सांगायला मी आलेलो आहे. वेळ कमी आहे, समजून घ्या, एवढीच विनंती करतो. पुन्हा फॉर्म भरण्याच्या निमित्तानं किंवा अजून एका सभेच्या निमित्तानं येईल, पण गाफील राहू नका, भावनिक होऊ नका. काही जण आणखीन काही वेगवेगळे सांगतील. पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा करत असताना त्याच्यामध्ये विचारपूर्वकच ते करावं लागतो. आज अतिशय कमी वेळेत मी तुम्हाला कळवल्यानंतर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल आमचा अशोक सावंत असेल, विजय आवटे असेल, माधवराव लामखडे असतील, काशीनाथराव दाते असतील, सुजित झावरे असतील, आमचे बाकीचे सगळे सहकारी असतील, प्रभाकर शेठ कवाद असतील, जे इथे मान्यवर आहेत, सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो. तुमचा उत्साह असाच टिकवा आणि घड्याळाच्या चिन्हाचा उमेदवार निवडून द्या. पुढची कामं मार्गी लावण्याचा शब्द अजित पवार तुम्हाला देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील, प्रकाश तेलधुने हे सगळ्यांचं आगमन झाले, मनापासून स्वागत. वाघोली नगरीवरून नगरसेवक शांताराम बापू कटके आणि सरपंच नारायण शेट्टी यांचं आगमन होत आहे. कटके साहेबांचं आणि सरपंच साहेबांचं